अजून किती दिवस शांत बसणार? अजून कुठपर्यंत वाट बघत बसणार? फक्त बघ्याची भूमिका घेणार कुठपर्यंत? आता तरी जागे व्हा. छोटे छोटे प्रश्न मोठे होत चालले आहे. पाण्याचा प्रश्न भीषण होत चाललाय. तापमान वाढत आहे दिवसेंदिवस. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते आणि आपण अजूनही शांत बसलेलो आहे. अशी कोणती झोप आपण घेतोय? लक्षात घ्या, आज आपण जर उठलो नाही, जागे झालो नाही, तर एक दिवस असा येईल की तो सर्वांना घेऊन जाणार. आपण आपलं सौख्य गमवतोय, आपण आपला शांतता गमवतोय, शांती गमवतोय. आपण लढा दिला पाहिजे. आपले प्रश्न, आपल्या अडचणी, आणि आपण वाट बघतोय कोणीतरी दुसरा येईल आणि तो जबाबदारी घेईल आणि आपले प्रश्न तो कारणी लावेल. का? आपण निद्रा अवस्थेत आहोत. सर्वांना कळकळीची विनंती आहे. खूप छोटे छोटे प्रश्न मोठे होत चालले आहे. आता तरी उठूया, काहीतरी करूया. तर याला जबाबदार कोण आहे? कधी सुटेल हा पाणी प्रश्न? कसा सुटेल? कोण सोडवणार? कारण प्रत्येक जण तर वैयक्तिक विचार करतोय. ज्याच्याकडे पैसा आलाय तो बोरवेल घेतो किंवा टँकरने पाणी विकत घेतोय. ज्यांच्याकडे नाही ते फक्त वाट बघता, बघ्याची भूमिका घेतात. बोरवेल हे तात्पुरतं पर्याय आहे, ते परमनंट सोल्युशन नाही आहे. आणि ते पाणी आपले नाही आहे, आपल्या हक्काचे नाही आहे. आपण फक्त तात्पुरता विचार करतोय. परमनंट सोल्युशन कसे निघेल यावर कोणीही चर्चा करत नाही किंवा प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण फक्त वाट बघतो, बघ्याची भूमिका घेतो की नळांना पाणी येईल, आपले पाणी भरूया. ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आपल्यासाठी पाणी आणतील आणि आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था करतील. पण ही जबाबदारी नुसती ग्रामपंचायतची नसून ती आपली वैयक्तिक सुद्धा आहे. कारण हा प्रश्न आपल्या सर्वांचा आहे, तर जबाबदारी ही आपलीच असली पाहिजे. कोण सोडेल? आपण एकत्रित मिळून सोडवू शकतो. मग त्यासाठी काय करायचे असते? त्यासाठी प्रामुख्याने तक्रार करणे बंद करायचे, बघ्याची भूमिका घेणं बंद करणे आणि आपल्या मानसिकतेमध्ये बदल. एक विचार फक्त कृतीत आणा. तो म्हणजे आपण सर्वांनी आपल्या घरातील नळाला कॉक बसविणे. जेव्हा आपले पाणी भरून झाले तेव्हा कॉक बंद करणे. पाण्याचा अपव्यय टाळा हे पहिले पाऊल असेल. दुसरे पाऊल म्हणजे एक झाड आपल्या घराभोवती असेल, सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा शेतालगत असेल, ते सावलीसाठी म्हणा, पावसासाठी म्हणा, ही आपली नैतिक जबाबदारी असली पाहिजे. आणि दुसरी तिसरी जबाबदारी ही ग्रामपंचायतची असली पाहिजे. पाण्याचे नियोजन कसे करता येईल, पाण्याचा साठवा कसा वाढवता येईल. छोटे छोटे चेकडॅम. समाजामध्ये अनेक संस्था, जसे चॅरिटेबल ट्रस्ट असेल, पाणी फाउंडेशन असेल, मिशन 500 कोटी लिटर जलसाठा असेल, हे पाण्यासाठी काम करताय. सामाजिक संस्था गावोगावी मदत करताय. तर ग्रामपंचायतने अशा संस्थांचं सहकार्य घेऊन छोटे छोटे चेकडॅम बांधून पाणी साठा वाढवणे गरजेचे आहे. लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. पाणी वाढवण्यासाठी असेल, पाणी वाचवण्यासाठी असेल, पाणी साठवण्यासाठी असेल, हे छोटे छोटे पाऊल पाण्यासाठी मोठे आंदोलन होईल. एक दिवस आपल्याला सर्वांना गरजेपेक्षा जास्त पाणी असेल. प्रश्न मोठा आहे, पण प्रयत्न छोटे छोटे असले पाहिजे आणि त्यामध्ये सातत्य असले पाहिजे. सामूहिक प्रयत्नाने आणि सातत्याने कालांतराने हा प्रश्न नक्कीच सुटेल. धन्यवाद.